चुकीचं त्या ठिकाणी सांगतात. म्हणून या पालकमंत्र्यांना बंधूनो, या पुढच्या माणसाला अजिबात घाबरू नका. मारुतीरावनी सांगितलं की पुढचा कोणती शेठ कुठला भंगारवाला त्या ठिकाणी आमका आमका पळून गेला. अरे जो भंगारवाला त्याच्या डोक्यात भंगारच त्या ठिकाणी येणार आणि तो भंगारवाला पुढे गेला तेच त्या ठिकाणी बरं झालं. तो तिकडे गेला म्हणून सुशिक्षित चांगली माणसं आज मान्यताई त्या ठिकाणी MA BEd शिकलेल्या माझ्या त्या भगिनी आहेत की तुमच्या पुढे आशीर्वाद मागायला यासाठी आलेत की काहीतरी या भागाचं करून दाखवू शकतोय. तिथल्या येणाऱ्या योजना घरापर्यंत नाही तर तुमच्या बांधापर्यंत दारापर्यंत आणू शकतोय. आज जो पुढचा पळून गेलेला माणूस ज्याला कुणी फिरवलं कुणी जनमानसात आणलं हेच दौला मामा असतील, आदरणीय पवार गुरुजी असतील किंवा मारुती पिटरजी सारखे असंख्य या भागातले गावातले कार्यकर्त्यांनी पांडुदादा असतील, या सगळ्यांनी बंधून त्याला दारापर्यंत घरापर्यंत वाडी वस्ती माहित नव्हती वाडी वस्ती माहित करून देण्याची भूमिका पार पडली. पण तो पळून त्या ठिकाणी गेला आणि जरी पळून गेला तरी काय त्या ठिकाणी बंधून मारुतीरावनी मगाशी सांगितलं दडपशाही आहे दंडेलशाही आहे. मारुतीराव गावात येऊन हुलजंतीत येऊन सांगतोय उद्याच्या त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं उद्याच्या दिवस गेल्यानंतर परवा दिवशी निर्भीडपणे मतदान करा. तुम्हाला जर कोणी त्या ठिकाणी धमकावण्याचं काय चुकीचं प्रकार करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला तर एक फोन करा. अर्ध्या रात्रीचं भगीरथ बालके तुमच्या उभं राहण्याला तयार आहे. आम्ही भारत नानांच्या विचाराच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहे. आम्ही निवडणुकीला लोकशाही पद्धतीनं बंधून सामोरं जातो. कधी हुकुमशाहीनं दंडेलशाहीनं कधीच. भारत नानांचा काळ देखील 11 वर्षात तुम्ही बघितला असेल अनुभवला असेल. लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना कधी हुकुमशाही प्रवृत्तीनं एक या तालुक्यातलं एक उदाहरण दाखवून द्यावं की भारत नानांच्या काळात त्या ठिकाणी कुणाला हुकुमशाही प्रवृत्तीनं वागवलंय, कुणाला अधिकारी सरकार माझा आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी अन्यायाची भूमिका बजावली आहे. एक उद्याच्या दिवसात कुणी जर सिद्ध करून दाखवलं तर मी माझी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची उभी केलेली सगळी माणसं यांना पाठिंबा द्यायला बदलून तयार आहे. परंतु